नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। आज जवळपास एक 15 ते 20 मुलांची पर्सनल काउन्सिलिंग होती। त्या मुलांसोबत त्यांचे पालक देखील होते। एक गोष्ट बारकाईने जाणवली, जेई मेन्स मध्ये स्कोर कमी आहे आणि आता जेई मेन्स सेशन 2 च्या ऐवजी सीईटी वरती फोकस केलेला आहे। तर यावरती मी आजचा व्हिडिओ बनवतोय। ज्या विद्यार्थ्यांचं असं असेल की जेई मेन्स मध्ये दादा मी कमी स्कोर केलेला आहे आणि ऑलरेडी मी सीईटी वरती फोकस केलेला आहे आणि मला सीईटी मध्ये चांगला स्कोर मिळवायचा आहे, तर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी माझी काय असली पाहिजे? तर ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी मी असं सांगणार आहे की किती मार्क्स पडले तर किती स्कोर येतो, त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये सीईटी वरती फोकस करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे, त्याचबरोबर पालकांनी मुलांसाठी काय गोष्टी करणं आवश्यक आहे। जे विद्यार्थी आणि पालक दादा सीईटी वाला या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना अपडेट्स नसतात की काय अपडेट आलेले आहेत, जसं सीईटी कोण आलेली असेल किंवा एनटीए कोण आलेली असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉइन करू शकता। आता मी एक बेसिकली एक एक्झाम्पल घेतोय की मी एक कॅन्डिडेट आहे आणि मी जेई मेन्सचं प्रिपरेशन करत होतो, परंतु माझा जो काही स्कोर होता, म्हणजे जवळपास आज जेवढे काही माझ्याकडे पर्सनल काउन्सिलिंगसाठी पेरेंट्स आलेले होते, जवळपास 20 पैकी एक 18 पालकांचा जो काही स्कोर होता, तो होता 70 पेक्षा कमी पर्सेंटाइल। काय होता? 70 पेक्षा कमी पर्सेंटाइल। तर जवळपास सगळ्यांनी सीईटी साठी स्विच केलेला आहे, एमएसटी सीईटी। तर एमएसटी सीईटी मध्ये जर तुम्हाला स्कोर करायचा असेल तर काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुम्हाला? सगळ्यात पहिले जी काय एमएसटी सीईटीचा जो काही सिलेबस आहे, म्हणजे तुम्हाला 12वीचा सिलेबस त्या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि 11वीचा सिलेबस त्या ठिकाणी विचारले जाणार आहे, बरोबर? तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ यामध्ये 12वीचे 40 प्रश्न आहेत, 10वीचे या ठिकाणी देखील 10 प्रश्न आहेत, बरोबर? तर आता मी एक स्पेसिफिक मॅथ साठी बोलतो। मॅथ मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फिजिक्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि केमिस्ट्री मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर? तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅथ मध्ये तुम्हाला आहे पार्ट 1, मॅथ मध्ये तुम्हाला आहे पार्ट 1 आणि या ठिकाणी फिजिक्सला वगैरे असं काय पार्ट 1 पार्ट 2 नाहीये, बरोबर? आता जे काय मॅथ पार्ट 1 चे जे काही चॅप्टर्स आहेत, यामधून तुम्हाला 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत आणि पार्ट 2 मधून तुम्हाला 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, बरोबर? तर आता मी काय सांगतो ते गोष्ट लक्षात ठेवा। आता ज्या मुलांचा अजून पण काही अभ्यास नाही, त्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला करायचं काय आहे। ज्यांनी थोडासा अभ्यास केलेला आहे, परंतु मी सगळे चॅप्टर्स बघितलेत, परंतु आता मला जास्त काय येत नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आणि जे मुलं रिव्हिजन करतात त्यांनी काय करायचं लक्षात ठेवा। आता सगळ्यात पहिले त्या अगोदर पण एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, पार्ट 1 म्हणजे आता जो काय तुम्ही एमएसटी सीईटीचा सेशन नंबर 1 ची एक्झाम देताय एप्रिलमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला मार्क्स 130 असतील, 200 पैकी जर 130 मार्क्स असतील, तर तुमचे पर्सेंटाइल 97, 98 येतील। जर शिफ्ट फार अवघड असेल, तर तुमचे पर्सेंटाइल या ठिकाणी 98.50 प्लस देखील येऊन जातील आणि 140 जर मार्क तुम्ही मिळवत असताल, तर तुम्हाला 99.2 प्लस पर्सेंटाइल देखील येऊ शकतात। त्याचबरोबर जर तुम्ही 100 मार्क मिळवत असाल, 100, तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला 91 प्लस पर्सेंटाइल या ठिकाणी येऊन जातील। आता डिपेंड ऑन शिफ्ट, शिफ्ट किती तुमची अवघड होती, मीडियम असेल तर ही रेंज तुमची या प्रकारे येऊ शकते। त्या केसमध्ये आता तुम्हाला मी सांगणार आहे की स्कोर कसा करायचा। आता पार्ट 1 मध्ये तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत। पार्ट 2 तुम्ही बघूच नका, ज्यांचा अजून काहीच अभ्यास झालेला नाहीये। जर पार्ट 1 मध्ये तुम्ही 20 प्रश्नाचे 20 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी तुमचे 18 प्रश्न बरोबर आले, काय म्हणतो मी, तुम्ही जर पार्ट 1 मध्ये जर 20 प्रश्न आहेत, तर 18 प्रश्न जर बरोबर सोडवले आणि आता पार्ट 2 साठी तुमच्याकडे एक ठराविक चॅप्टर्स आहेत, त्याची पीडीएफ मी व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवणार आहे। मी तुम्हाला मॅथ मधून फक्त 5 चॅप्टर्स असे सजेस्ट करणार आहेत की ज्यावरती 20 प्रश्न येणार आहेत। किती प्रश्न येणार आहेत? 20 प्रश्न येणार आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला पार्ट 1 कंप्लीट करणं आवश्यक आहे आणि हे जे काही 5 चॅप्टर्स असणार आहे ते पार्ट 1 आणि पार्ट 2 चे मिळून 5 असणार आहेत। गोष्ट लक्षात ठेवा, पार्ट 2 मधील त्यामध्ये फक्त 2च चॅप्टर्स असणार आहेत आणि त्यावरती जवळपास 8 ते 9 प्रश्न तुम्हाला एमएसटी सीईटी 2024 च्या कोणत्याही शिफ्ट मध्ये तुम्ही असाल तर त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत।
ठीक आहे. तुम्ही आता पार्ट 1 मध्ये 18 प्रश्न सोडवले म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळाले? 36 मार्क्स मिळाले. बरोबर? या ठिकाणी मी जी काही पीडीएफ देणार आहेत यामधून तुम्ही फक्त आणि फक्त 4 प्रश्न सोडवले. किती प्रश्न सोडवले? या ठिकाणी तुम्ही फक्त 4 प्रश्न सोडवले. तर या ठिकाणी तुम्हाला जे काही मार्क्स आहेत ते किती मिळाले? 8 मार्क्स मिळाले. मी हे कोणासाठी सांगतोय? ज्यांनी अजून पण कोणताही अभ्यास केलेला नाहीये. ही रियालिटी आहे की पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे मुलाचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे. कारण की बरेचसे विद्यार्थी असं करतात की सर मी सेशन 1 मध्ये जास्त लक्ष करणार नाही, परंतु मी सेशन 2 मध्ये जास्त फोकसने अभ्यास करणार आहे. मी काय सांगतो, आता एवढे चॅप्टर्स करा. सेशन 2 साठी याच्यापेक्षा वेगळे चॅप्टर्स करा आणि यांची रिव्हिजन करा, तर तुमचा स्कोर अधिक येईल. ठीक आहे. आता याच्यात तुम्ही 4 प्रश्न इथे सोडवले, इथे 18 प्रश्न सोडवले. म्हणजे तुम्ही टोटल किती प्रश्न सोडवले? 22 प्रश्न सोडवले. बरोबर? तुम्हाला किती मार्क मिळाले? 44 मार्क मिळाले. बरोबर? आता या ठिकाणी तुमच्याकडे किती प्रश्न उरले आहेत? या ठिकाणी 18 आणि 4 किती झाले? 22 प्रश्न झाले. तुमच्याकडे अजून किती प्रश्न उरले आहेत? 28 प्रश्न उरले आहेत. त्यातले 10 जे काही क्वेशन्स आहेत ते तुम्हाला 11वीच्या सिलेबस मधून विचारले जाणार आहेत. तर 11वीच्या सिलेबस मधून तुम्ही किती सोडवले? तर 28 प्रश्न जे काही उरले आहेत त्याच्यातून तुम्ही 4 ए बी, 4 बी सी असं काही लिहिलं तरी देखील तुम्ही 4 ने मी डिव्हाइड केलं आणि 7 आन्सर येतं. म्हणजे 7 प्रश्न जरी तुम्ही म्हणजे टुक्के मारले तरी देखील तुम्हाला या ठिकाणी 14 मार्क्स मिळून जातात. म्हणजे एक सरासरी तुम्हाला इथून किती मार्क्स घ्यायचेत? 60 मार्क्स घ्यायचेत. बरोबर? आता सेम स्ट्रॅटेजी जर मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी वापरली तर माझ्या मते मी जेवढं काय एनालिसिस केलेलं आहे, केमिस्ट्री हे फक्त टेक्स्ट बुक मधून येतं आणि थोडंफार जी मेन्स लेवलची टेस्ट असते. बरोबर? तर टेक्स्ट बुक मधून मी जवळपास 30 मार्कांचा अभ्यास केला. तर हे 30 क्वेश्चन्स कुठून तुम्हाला विचारले जाणार? कारण की केमिस्ट्रीला एका मार्काला एक प्रश्न आहे. तर हे जे काही 30 क्वेश्चन्स आहेत तर याची देखील मी तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती पीडीएफ शेअर करणार आहे. त्यासाठी हे जे काही 30 क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही बरोबर सोडवले. तुमच्याकडे 30 मार्क या ठिकाणी मिळाले. तरी देखील तुमच्याकडे 20 प्रश्न उरलेले असतात. तर याच्यातले फक्त 4 प्रश्न जरी बरोबर आले तरी देखील तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी मिळून जातात. म्हणजे तुम्हाला इथे केमिस्ट्रीमध्ये 34 मार्क्स मिळाले. आता तुमचे 60 मार्क्स आणि 34 मार्क्स यांची टोटल किती झाली? 94 मार्क्सची झाली. मी सांगेल आता 50 मार्क्स 50 क्वेश्चन्स तर फिजिक्स मध्येच तुमचे उरलेले आहेत. बरोबर? इथे तुम्ही फक्त 10 मार्कांचा अभ्यास केला तरी देखील तुमच्याकडे 40 प्रश्न उरतात. डिवायडेड बाय 4 केलं तरी देखील तुम्हाला 10 मार्क्स या ठिकाणी भेटून जातात. म्हणजे टुक्याचे 10 मार्क आणि तुम्ही सोडवलेले 10 मार्क या ठिकाणी तुम्हाला किती? 20 मार्क होऊन जातात. तर या सगळ्यांची तुम्ही ऍडिशन करा तर किती होते? जवळपास ती होते 114 मार्क. म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळतात? ज्यांनी अजून देखील काही अभ्यास केलेला नाही आणि आता अभ्यास करणार आहेत त्यांना 114 मार्क मिळतात. म्हणजे किती पर्सेंटाइल यायला पाहिजे तुमचे? 93, 94 पर्सेंटाइल यायला पाहिजे. हे फक्त आहे सेशन 1 साठी. आता तुम्ही सेशन 1 कंप्लीट झाला. मी आता या ठिकाणी काय केलं होतं? जे काही माझे 2 प्रश्न चुकत होते मी ते तसेच ठेवले. परंतु आता मी इथे फक्त 4 क्वेश्चन सोडले होते. आता मी सेशन 2 साठी तुम्हाला बोलतोय. आता मी या ठिकाणी 4 क्वेश्चन ठेवले होते. आता माझ्याकडे या ठिकाणी 16 प्रश्न बाकी होते. आता मी या 16 प्रश्नातून जे काही 20 प्रश्न या ठिकाणी 18 बरोबर आणले होते, मी या ठिकाणी फक्त 20 पैकी 15 बरोबर आणले. तरी देखील माझा 30 मार्कांचा या ठिकाणी फायदा होतोय. 11वीचा पण मी रिकॉल केला सिलेबस, तरी देखील माझे 2 ते 4 मार्क या ठिकाणी वाढतात. सेम सगळी प्रोसेस या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्ससाठी जरी मी अवलंबली तरी देखील माझा स्कोर चांगला येऊ शकतो. ही तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग मध्ये आम्ही अजून पण आता मी असं सांगेल बरेचसे विद्यार्थी काय होतंय की टेस्ट द्यायचा म्हणतात. टेस्ट तुम्हाला द्यायची. बरोबर? आता टेस्ट कशा दिल्या पाहिजे मी सांगतो. आता तुम्ही एक पूर्ण वीक आहे. बरोबर? 7 डेज त्यामध्ये तुमच्याकडे आहे. आता तुम्ही आज मॅथचा अभ्यास केला, एखाद्या चॅप्टरचा, फिजिक्सचा अभ्यास केला आणि केमिस्ट्रीचा अभ्यास केला. यामध्ये सपोज आता तुम्ही इथे लॉजिकचा अभ्यास केला, मॅथमॅटिकल लॉजिकचा, इथे तुम्ही रोटेशनल डायनामिक्सचा अभ्यास केला आणि इथे तुम्ही सॉलिड स्टेटचा अभ्यास केला. बरोबर? तर यामध्ये अजून तुम्ही सेम प्रोसेस या वीक मध्ये चालवली आणि अशा चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही काय करा, जो वीकली आहे म्हणजे तुमचा जो काही संडे असेल किंवा सॅटर्डे असेल, जो तुमचा डे असेल कोणताही, जो तुम्ही अभ्यास केलेला आहे चॅप्टर वाईज त्यांची टेस्ट हमखास द्या. टेस्ट हमखास द्या आणि त्यावरून त्या चॅप्टर्स मध्ये तुमच्या काय चुका होतात याचा एनालिसिस करा. त्याचा एनालिसिस झाल्यानंतर
तुम्ही पुढचा जो काही वीक असेल, म्हणजे तुमच्याकडे अजून जवळपास 40 दिवस आहेत. काय सांगतो? जवळपास 40 दिवस आहेत. तर जो पुढचा वीक असेल, त्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला पी-डी-एफ देणार आहे. त्यामध्ये किती चॅप्टर्स असणार आहेत? मॅथ्सचे 5 चॅप्टर्स असणार आहेत. किती? मॅथ्सचे 5 चॅप्टर्स असणार आहेत. फिजिक्सचे 12 चॅप्टर्स असणार आहेत आणि त्याचबरोबर केमिस्ट्रीचे देखील 12 चॅप्टर्स असणार आहेत. ठीक आहे? तर तुम्ही मला सांगा, हे जे काही 5 चॅप्टर्स आहेत, यासाठी तुम्ही 5 दिवस जरी अभ्यास केला आणि हे जे काही 12-12 चॅप्टर्स आहेत, यासाठी तुम्ही डेली म्हणजे मॉर्निंगमध्ये तुम्ही फिजिक्सचा अभ्यास केला, इव्हिनिंगमध्ये तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास केला, तरी देखील चालणार आहे. त्या केसमध्ये तुम्हाला WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे. यामध्ये मी पी-डी-एफ देणार आहे. कोणत्या चॅप्टर्सवर किती प्रश्न दरवर्षी विचारले जाणार आहेत, याचा एनालिसिस मी 2022 2021 पासून पण आहे. परंतु 22, 23, 24, 25 असं 4 वर्षांचं एनालिसिस यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे यावरती एवढे प्रश्न हमखास तुम्हाला सीईटीच्या एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला टेस्टसाठी सांगितलं मी काय करायचंय आणि शेवटचे जे काही एप्रिल पासून तुमचे 1 एप्रिल पासून जे काही डेज असतील, तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय? फुल मॉक टेस्ट द्यायच्यात. फुल मॉक टेस्ट द्यायच्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचशा मुलांचं एक असतं, की मी कोणतं बुक रेफर केलं पाहिजे. आता तर मी असं म्हणेल, की तुमच्याकडे जे बुक असेल किंवा तुम्ही ज्या कोचिंगला असाल, तर त्यांच्या पी-डी-एफ्स तुम्ही वाचल्या तरी देखील चालतील. त्यांच्या नोट्स तुम्ही फॉलो केल्या तरी देखील चालतील. परंतु ज्यांच्याकडे नोट्स नाही आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी मी सांगेल, की टार्गेट पब्लिकेशनच्या नोट्स तुम्ही वापरल्या तरी देखील चालतील. यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील कव्हर आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता एक गोष्ट बारकाईने सांगतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे काय प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन्स असतील पी-वाय-क्यू, तर याचा तुम्हाला किती फायदा होऊ शकतो. तर यामधून तुम्हाला काय होतं, की तुम्हाला एक एक्झामचं एनालिसिस होतं, की जो काही पेपर आहे त्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात. सेम रिपीट क्वेश्चन्स या ठिकाणी देखील काही होऊ शकतात. व्हॅल्यू चेंज होऊ शकते आणि त्याचबरोबर टाइम मॅनेजमेंट हे तुम्हाला देखील टेस्टमुळं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमुळं कळून जातं, की एका प्रश्नासाठी आपल्याला किती वेळ लागतो आणि किती वेळ आपण दिला पाहिजे. आता या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी अजून एक मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइलचा डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तर त्याचा एनालिसिस तुम्ही इझी, मॉडरेट, हार्ड, शिफ्ट कशा असणार आहेत त्यानुसार देखील बघू शकताय. त्यासाठी दादा सीईटी वाला या YouTube चॅनलला फॉलो करून ठेवा. त्याचबरोबर आम्ही पर्सनल काउन्सिलिंग यामध्ये पॅरेंट्स आणि स्टुडंट काउन्सिलिंग प्रोग्राम असतो, की आता तुमचा अभ्यास झालेला किती आहे, त्याचबरोबर तुम्हाला करायचं काय आहे, की ज्यामुळे तुमचा स्कोर चांगला होईल. तर यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. त्या ठिकाणी कॉल करून देखील तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. थँक यू. थँक यू सो मच.